निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। हो 2 दिवसावर मतदान आलेलं आहे। हो तुम्ही प्रभाग क्रमांक 10च्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहेत। तुमच्यासोबत लुंगारे पाटील आहेत, अनुराधाताई केंद्रे आहेत आणि तुमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वप्नील पाटील लुंगारे आहेत। हो बरोबर आहे। तर तुम्ही वार्डामध्ये फिरताय, प्रभागामध्ये फिरताय, लोकांचा काय प्रतिसाद आहे? एवढी मोठी भव्य रॅली घेऊन आपण प्रचारामध्ये प्रभात फेरी काढत आहात। निश्चितच नमस्कार सर्व कंधारवासियांना। मी प्रभाग 10 मधून अनुराधा चेतन केंद्रे सांगितल्याप्रमाणे बाजीराव लुंगारे काका आम्ही नगरसेवकाचे उमेदवार आहोत आणि नगराध्यक्ष म्हणून आमच्याकडून स्वप्नील भाऊ लुंगारे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। आणि या रॅली दरम्यान ही रॅली फक्त आपली केवळ प्रचारासाठी नाही आहे, तर मतदार जनजागृती हे उद्देश समोर ठेवून आम्ही ही रॅली काढलेली आहे की मतदारांनी येत्या 2 तारखेला घराबाहेर पडावं, मतदान करावं मोठ्या प्रमाणात आणि आपलं अमूल्य असं मतदान वाया न जाऊ देता एका चांगल्या उमेदवाराला मतदान करून आपल्या कंधारच्या विकासाला मतदान करून आपल्या कंधारचा विकास साधावा। आणि शिवाय मला या ठिकाणी हेही सांगावंसं वाटते की माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे केवळ काही आश्वासनं देत नाहीत, तर ते करून दाखवतात आणि याचा अनुभव प्रत्यक्ष आलेला आहे। जेव्हा मी नगराध्यक्ष होते तेव्हा माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपली नगरपालिका होती आणि त्या काळामध्ये आपल्या नगरपालिकेने खूप चांगली अशी कामं केलेली आहेत। त्यातील उल्लेखनीय काही 3-4 मी कामं या ठिकाणी सांगू इच्छिते की त्यावेळेस दुष्काळी परिस्थिती असताना आपल्या कंधारला पाणी पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण लिंबोटीहून पाणी आणण्याचं काम केलेलं आहे। जवळपास ती योजना 26 कोटी रुपयांची होती आणि ती योजना पूर्ण करण्याचा कालावधी हा 3 वर्षाचा असताना देखील आपण ती कंधारची पाण्यासाठीची होणारी जी तारंबळ आहे ती उडू नये म्हणून आपण ती केवळ 1.25 वर्षात पूर्ण केलेली होती। शिवाय दुसरा मोठा प्रश्न आमच्या काळामध्ये झालेला होता, मोठा प्रश्न सोडवण्यात आलेला होता, तो म्हणजे अतिक्रमणाच्या नावाखाली ज्या व्यापाऱ्यांना उठवण्यात आलं होतं त्या विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांना प्रस्थापित करण्यासाठी सगळे व्यापारी खूप म्हणजे अतिशय म्हणजे एवढे केविलवाने होऊन सर्व नेत्यांकडे त्यावेळेस जात होते की आम्हाला कुठेतरी आम्हाला प्रस्थापित करण्यात यावं, आम्हाला दुकानं बांधून देण्यात यावी, पण अक्षरशः कोणताही नेता त्यावेळेस समोर आला नाही। सर्वजणांनी एकच समोर कारण दिलं की जागाच नाही तर आम्ही दुकानं कोठे बांधून देणार। मग यावरती ते म्हणतात ना इच्छा तेथे मार्ग, अगदी त्याप्रमाणेच माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या मनामध्ये या व्यापाऱ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती, तळमळ होती आणि त्यामुळेच त्यांना तसा मार्गही सापडला आणि त्यांनी मग जिल्हा परिषदेची काही जागा आणि पशुवैद्यकीय दवाखान्याची काही जागा आपल्या व्यापाऱ्यांसाठी आपल्या नगरपालिकेला ती मिळवून दिली। शिवाय आणखी मोठा प्रश्न होता आपल्या कंधारची जी बाजारपेठ आहे, दर सोमवारी इथे आठवडी बाजार भरतो आणि या बाजारामध्ये बाहेरगावून शेतकरी बंधू भगिनी आपला माल विक्री करण्यासाठी इथे येत असतात आणि अशा वेळेस या सर्व लोकांना बाहेरून आलेल्या असो वा आपल्या कंधारमधल्या नागरिकांना असो कुठेही सार्वजनिक शौचालयाची सोय नव्हती आणि ती देखील आपल्या काळामध्ये पूर्ण करण्यात आलेली आहे। दवाखान्याच्या जागेमध्ये आपण सार्वजनिक शौचालय देखील आपल्या काळामध्ये बांधलं गेलं आहे। शिवाय आपल्या कंधारला मुळातच धार्मिक आणि ऐतिहासिक वसा लाभलेला आहे आणि हा धार्मिक आणि ऐतिहासिक वसा लाभलेला असताना आपल्या कंधार शहराच्या वैभवात आणखी भर पडावी या उद्देशानं आपल्या कंधार शहरामध्ये एखादं मोठं उद्यान असावं, त्या हेतूनं वरती आपल्या हुतात्मा स्मारकाजवळ एक अतिशय भव्य आणि दिव्य असं उद्यान आपल्या पिरियडमध्ये झालेलं आहे आणि आज घडीला ते नावारूपाला म्हणजे तुम्ही स्वतः अनुभवलं असेल तेथील उद्यान किती मोठ्या प्रमाणात छान प्रकारे झालेलं आहे। अशी काही महत्त्वाची कामं झालेली आहेत। आपल्या या भागातील सांगायचं म्हटलं तर प्रभाग 10 मध्ये आपला भगवानगडावरती जाणारा रस्ता देखील आपल्या काळात झालेला आहे। स्मशानभूमी ते सिद्धार्थनगर या ठिकाणचा मोठा रस्ता देखील आपल्या काळात झालेला आहे। मी हे सर्व सांगते ते म्हणजे त्यामागे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या वेळेस आपल्या कंधारच्या नगरपालिकेची सत्ता किंवा कंधारच्या नगरपालिकेचं नेतृत्व जेव्हा माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे करत असतात त्यावेळी केवळ आपल्या मूलभूत सुखसुविधाच पूर्ण होत नाहीत तर आपल्या कंधारचा सर्वांगीण विकास या ठिकाणी होत असतो। विशिष्ट कारण कंधारची नगरपालिका क दर्जाची आहे आणि क वर्गाच्या नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात निधी मिळत नसतो,
पण तरी देखील साहेबांनी मोठ्या प्रमाणात त्याही पिरियडमध्ये खूप निधी आणलेला आहे, खूप चांगली कामं केलेली आहेत आणि यापुढेही आम्ही याच मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवायला सामोरं जात आहोत आणि यापुढेही साहेबांच्या हाती जर आपण सर्वांनी एक हाती सत्ता दिली कंधार नगरपालिकेची तर अक्षरशः कंधार शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. कारण काय आहे, गेल्या पिरियडमध्ये गेल्या 5 म्हणजे निवडणुकीला 8-9 वर्ष झाले लेट झाल्यामुळे, पण त्या पिरियडमध्ये नगराध्यक्ष एकाचा नगरसेवक एकाचे असं होत गेलेलं आहे आणि आता जनतेला ते कळालेलं आहे की जर असं झालं तर मग परत एकदा आपली 5 वर्ष वाया जाणार आहेत, कंधारचा विकास होणार नाही. त्यामुळे सर्वांनी येत्या 2 तारखेला घराबाहेर पडावं, मतदान करावं आणि आपलं मतदान राष्ट्रवादीच्या 20च्या 20 उमेदवारांना नगरसेवक पदासाठी आणि नगराध्यक्षासाठी असलेल्या उमेदवाराला असे एकूण 21चे 21 उमेदवार हे राष्ट्रवादीचे निवडून द्यावेत आणि विकासामध्ये आपला हातभार लावावा अशी मी या ठिकाणी सर्व मतदारांना तुमच्या मार्फत विनंती करते. आपल्या कंधार नगरपालिकेमध्ये म्हणजे मतदारांना एवढं म्हणजे मतदारांना सांगायचं आहे, कारण ही मी आधी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे केवळ रॅली आपल्या प्रचारासाठीची नाही आहे तर मतदान जनजागृतीची देखील आहे. त्यानिमित्ताने मी या ठिकाणी सांगू इच्छिते की मतदारांनी उमेदवार निवडताना अगदी काळजीपूर्वक तो निवडला जाईल याकडे लक्ष देण्यात यावं. तो सुशिक्षित आहे का, आपले प्रश्न नगरपालिकेत ठामपणे मांडू शकतो का, त्याला सामाजिक प्रश्नांची जाण आहे का, तो स्वच्छ चारित्र्याचा आहे का, या सर्व गोष्टी तपासणं गरजेचं आहे. आणि केवळ एवढंच नाही तर त्या उमेदवाराच्या पाठीशी कोण आहे, त्याचं नेतृत्व करणारं कोण आहे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा नेतृत्व जेवढं भक्कम असतं तेवढी त्या भागाची प्रगती अधिक होत असते. आणि सर्वांनाच ज्ञात आहे किंवा सर्वजणांना आता त्याची जाणीव झालेली आहे की आपल्या कंधारसाठी लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्यासारखं भक्कम असं नेतृत्व आपल्याला लाभणंच शक्य नाही. जेव्हा त्यांच्या हाती म्हणजे प्लस पॉईंट आणखी एक असा आहे की चिखलीकर साहेब तर आमदार आहेतच आहेत, पण वरती राज्यामध्ये आम्ही ज्या पक्षाकडून आता उभे आहोत त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब आहेत आणि ते आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मंत्री तर आहेतच आहेत, शिवाय ते अर्थमंत्री आहेत. आणि जेव्हा ते अर्थमंत्री आहेत तेव्हा आपली बाजू आर्थिकदृष्ट्या तरी खूपच भक्कम आहे. आणि म्हणूनच मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की चिखलीकर साहेब आपल्या कंधारच्या नगरपालिकेला कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाहीत आणि याच मुद्द्यांवरून आम्ही ही निवडणूक पुढे लढवत आहोत. आणि मला आशा आहे की हे इथले सर्व मतदार या गोष्टी जाणून घेऊन सर्वच जण सुज्ञ आहेत, सुजाण आहेत आणि हे सर्व त्यांनी जाणून घेऊन आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वच उमेदवारांना बहुमतानं विजयी करतील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार. सगळ्या न्यूज माध्यमातून सर्वांचे पत्रकाराचे आभार मानतो. आमच्या प्रचारार्थ तुम्ही सर्वांनी आमची बाईट घेतल्याबद्दल सगळ्याचे खूप खूप आभार मानतो. कंधार नगरपालिका निवडणुकीसंदर्भात प्रचारार्थ आपण जे निवडणूक लढवत आहात, प्रभाग 10मधून माझे वडील बाजीराव पाटील नामदेवराव लुंगारे आणि आमच्या ताई अनुराधा चेतन केंद्रे आणि नगराध्यक्ष पदासाठी स्वप्नील भाऊ लुंगारे, हे आम्ही प्रभाग 10मधून प्रचार करत असताना आम्हाला बऱ्याचशा तुम्ही आता जे प्रश्न विचारला की प्रताप पाटलासोबत थेट निवडणूक आहे. प्रताप पाटलाचं उच्चांक, प्रताप पाटलाची उंची ज्या पद्धतीने अख्ख्या महाराष्ट्राचे प्रचारात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार स्टार आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे प्रचार यादीमध्ये त्यांचा चिखलीकर साहेबाचं नाव आहे. अख्खं महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे सभा घेण्यासाठी मला लागत आहे. आणि आम्ही इथं स्थानिक लेवलला आहात ना, प्रताप पाटील फार दूरची गोष्ट आहे, त्यांना बोलण्याचं करण्याचं हे कारणं फार दूर आहेत. पण आम्ही इथं कार्यकर्ते असताना प्रताप पाटलाचं नाव घेऊन कोणी मोठं व्हायचं कारण करू नये आणि कोणी मोठं त्यांचं नाव घ्यावं आपण मोठं व्हावं असं जर समजत असतील तर त्यांना लकलाभ. आणि दुसऱ्या माध्यमातून एक गोष्ट सांगतो, जे काही साहेब आता बोलतील, जे आता तुम्ही म्हणलात नळगे साहेब बोलले, नळगे साहेबही आमच्या वयानं फार मोठे आहेत आणि त्यांना चिखलीकर साहेबच त्या पद्धतीनं उत्तर येणाऱ्या सभेमध्ये देतील. आम्ही आदर वयाचा आणि मानाचा सगळे नळगे साहेब त्यांचा करतो. आमच्या लेवलच्या ज्या गोष्टी आहेत आम्ही बोलू, चिखलीकर साहेब त्या माध्यमातून त्यांचं त्या प्रतिक्रियेला उत्तर द्यायला त्यांनी सक्षम आहेत. पण कंधारमध्ये नगरपालिकेत ज्या काही गोष्टी घडत आहेत, नगरपालिकेच्या संदर्भामध्ये तुम्ही बघा, 8 वर्षामधील नाल्या नाहीत, रस्ते नाहीत, कुठला विकास नाही, लाईट नाही, पाणी नाही. 8 दिवस. आता प्रभाग 10चंच सांगतो मी, जास्त काही बाहेर जात नाही. प्रभाग 10मध्येच
मुक्ताईनगर, मल्हारनगर, स्वप्नभूमी, प्राध्यापक कॉलनी, सहयोगनगर, संभाजीनगर इतके भाग या प्रभाग 10मध्ये येतात. मल्हारनगरमध्ये रस्त्याची सोय नाही, लाईटची सोय नाही, नाल्याची सोय नाही. स्वप्नभूमीमध्ये जा, रस्ता नाही. तिथले काही घरं ग्रामीणमध्ये आहेत, काही घरं शहरामध्ये आहेत. नगरपालिकेनं ह्या 8 वर्षाच्या काळामध्ये नुसता काळा बाजार करून ठेवलेला आहे आणि फक्त कर वसुलीसाठी त्या लोकांचे घरपट्ट्या नळपट्ट्या वसूल करायचं, त्यांना कुठलीच सुविधा दिली नाही. हे मल्हारनगर आपलं स्वप्नभूमी नगरच्या लोकांची वस्तुस्थिती आहे. त्या लोकायला त्या लोक काल साहेबाची सभा झाली, साहेबापाशी म्हणत होते, साहेब इकडं जर गेलं ग्रामपंचायतमध्ये आम्हाला लाईट नाही, आमचा संबंध नाही. नगरपालिकेचे लोक म्हणतात तुमचा आमचा संबंध नाही आणि कर तर ग्रामपंचायत बी घेते, नगरपालिकाही घेते. मग हे लोक जायचे कुठं? या मतदाराला कोण न्याय देणार? या माध्यमातून चिखलीकर साहेबांना आश्वासित केलं की येणाऱ्या काळात नगरपालिकेवर एक हाती सत्ता द्या, आल्यानंतर सगळं नगरपालिकेमध्ये वर्गीकरण करून घेऊ आपण आणि नाही जेवढा होईल तेवढं शक्यतो आपले रस्ते असतील, नाली असतील, त्या मंदिराच्या बाजूचा रस्ता असेल, हे पूर्ण विकसित आपल्याला जितकं करता येईल आपण त्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करू. आणि मी शब्द देतो म्हणजे असं काय उगाच शब्द देत नाही, हे असं चिखलीकर साहेबांना सांगितलेत. जे शब्द दिला ते चिखलीकर साहेबांना पूर्ण केलेलाच आहे. सगळ्या जनतेला माहीत आहे, तालुक्याला माहीत आहे, जिल्ह्याला माहीत आहे. आणि चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून चिखलीकर साहेबाच्याच भोवती राजकारण फिरायले जिल्ह्याचं, हेही सगळ्या जनतेला माहीत आहे. पण अशा गोष्टी, दुसरी गोष्ट विषय राहिला आमच्या मुक्ताईनगर पाणी पुरवठ्याच्या योजनेमध्ये 8 दिवस पाणी येणार. पाईपलाईन आहे अर्धा इंची आणि घरं आहे तर तिथं माळावर. एका घराची परिस्थिती आम्ही जाणून घेतलेली आहे की प्रत्येक घरामध्ये जाऊन विचारलं, एका ताईनं तर दाखिला त्या नळाला पाणी आलं आहे, पण पाणी कसं पडायले ठेम ठेम. हे बघा म्हणले भाऊ असं पाणी येते. म्हणलं ताई तुम्ही या पहिल्याच्या कोण्या नगरसेवकाला बोलला नाहीत का? तर त्यांनी म्हणले अहो पहिल्याचा नगरसेवक म्हणला की तुझ्या घरी मतदानच किती आहे 2 आणि पाणी काय मी 5 वर्ष देऊ का तुला? आता काय परिस्थिती आहे? अहो तुम्ही मतं घेण्यापुरतं गोड बोलून मतं घेऊ नका. तुम्ही येणाऱ्या काळ 20 वर्ष तुम्ही इथं नगरसेवक राहिल्या. सगळ्या गोष्टी मल्हारनगरमध्ये तुम्ही जाऊन विचारा परिस्थिती. मल्हारनगरच्या लोकांना तुम्ही विचारून घ्या. फोन लावले, आमच्या आता अशाला असं पाणी येणं आले आणि लाईट नाही, तुमचं मतदानच नाही आमच्या वॉर्डामध्ये. आता कसं करायचं लोकांनी? फक्त तुम्ही हात जोडून पाया पडून मतं घ्यायचं तुम्ही हे बंद करून टाका. विकास काय, तुमचं विजन काय हे तुम्ही लोकांना सांगा. तुम्हाला कोण काय विकासाच्या माध्यमातून कोण विकास करू शकते? चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून विकास होतो हे सगळ्या जनतेला कळायले. पण जनता सुज्ञ आहे, जनता वेडी नाही, कोण्याही दिशेला भूल पडणार नाही. जनतेला सगळं कळून चुकलं आहे की गेल्या आपण 8 वर्षात जे चूक केली आता येणाऱ्या निवडणुकीत चूक करायची नाही. नगराध्यक्षासहित 20ला 20 नगरसेवक प्रचंड मतांनी निवडून देतील. आमदार चिखलीकर साहेबाच्या माध्यमात पूर्ण विकासाचा आराखडा तयार आहे आणि जे काही चिखलीकर साहेबांना आमचा हे जाहीरनामा काढला आहे, या जाहीरनाम्यामध्ये येणाऱ्या काळात पूर्ण 5 वर्षामध्ये पूर्ण हे जाहीरनामा पूर्णपणे क्लिअर करण्यात येईल असं चिखलीकर साहेबांना आम्हाला आश्वासित केलेलं आहे. आणि आम्ही जनतेमध्ये जाऊन सांगत आहात 2 तारखेला येणाऱ्या कुठलाच न विचार करता प्रभाग 10मधील पॅनल टू पॅनल तिन्ही घड्याळ या चिन्हापुढील सर्व मतदारांनी मतदान करावं ही विनंती. आणि चिखलीकर साहेबाचे हात बळकट करावे आणि अध्यक्ष आणि 20 आपले जे प्रभाग 10मधले 2 नगरसेवक बहुसंख्य मतांनी निवडून द्यावे ही विनंती. सर्वांचे आभार. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वप्नील पाटील लुंगारे, आमच्या ताई अनुराधा केंद्रे आणि बाजीराव पाटील लुंगारे साहेब यांच्या प्रचारार्थ आज रॅली निघाली आहे. मी मल्हारनगरमधला वार्ड क्रमांक 10मधला मतदार असून चिखलीकर साहेब कधी कोणाची जात बघितली नाही, धर्म बघितला नाही. ज्या माणसाच्या अंगात माणुसकीचे रक्त आहे त्या व्यक्तीची जात बाजूला सारून त्या माणसाला न्याय देण्याचं काम आजपर्यंत चिखलीकर साहेबांनी केलेलं आहे. आणि चिखलीकर साहेबाची कोणी उंची जर मोजत असेल तर ते चिखलीकर साहेबांनी सिद्ध करून दाखवलं आहे. आजपर्यंत 18 निवडणुका लढवल्यात, 18पैकी 16 निवडणुका जिंकल्यात. इथल्या आमदारालाच काय, खासदारालाच काय, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीला चितच करून दाखवलं आहे. त्याला प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणतात. आणि येणाऱ्या आता या 2 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या 21च्या 21 उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील. आम्ही त्यांना ठामपणे सांगू शकतो. एवढंच मी मतदार राजा म्हणून
माहिती देतो.